नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि अर्थातच पुणेकरांची चिंताही वाढवणारी आहे. कारण पुणेकरांनो, आता तुम्ही पाणी जपून वापरा, कारण आज पुण्यातल्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तर पाणी पुरवठा कुठे बंद असणार आहे आणि कुठे नाही या संदर्भातल्या अपडेट्सही आपण पुढे घेणार आहोत. मात्र सध्या आपण बघतोय पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन हे सध्या केलं जात आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर पुण्यात अनेक ठिकाणी आज पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद असणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन हे वारंवार केलं जात आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल. तर गुरुवारी शंकरपेठ रोड, गुरुवारपेठ, बुधवारपेठ आणि काशीवाडी या ठिकाणी पाणी नसणार. नानापेठ, सारसबाग परिसर, गंजपेठ आणि महर्षी नगर या ठिकाणी सुद्धा पाणी नसणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना आज करावा लागू शकतो. त्यामुळे पाणी जपून वापरा. आणि यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज.20 मध्ये. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने आता रणनीती ठरवण्यात आली आहे. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार आहे असा विश्वास भाजपचे नेते अमित साटम यांनी व्यक्त केला. 1 ते 15 जानेवारी दरम्यान भाजप सदस्यता अभियान राबवणार, ही माहिती बैठकीनंतर देण्यात आली. राज्यभरात जानेवारीनंतर महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं. जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईल आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता आहे असं फडणवीसांनी म्हटलं. बीड जिल्ह्यामध्ये कुणाचाही दादागिरी चालू देणार नाही हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. विरोधकांनी बीड आणि परभणीमध्ये जावं, मात्र तिथे जाऊन राजकारण करत पर्यटन करू नये हा टोला सुद्धा फडणवीसांनी लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सोमनाथच्या आईने जरांगे यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. सरकार बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालते असा आरोप देखील त्यांनी केला. पुण्यात भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. बीड हत्याकांडात राज्य सरकारनं राजकारण आणू नये अशी विनंती खासदार सुप्रिया सुळेंनी केली. बीडमधील घटनेत न्याय मागण्याची सुरुवात आमच्या पक्षातील नेत्यांनी केली असं देखील सुळे म्हणाल्या. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आता मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. सांत्वनपर भेट ही होती आणि संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी अशी प्रतिक्रिया सुद्धा थोरात यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय असं देखील थोरात म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाकडून लालबाग या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली. आता खरी मजा हिशोब चुकता करायचा असा टोला जरांगेंनी फडणवीसांना लगावलाय. तर ही मजा घेण्याचा प्रश्न नाही असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंच्या वक्तव्यावर दिलाय. लाडकी बहीण योजनेमध्ये 12 लाख नव्या महिलांचा समावेश होणार आहे. आधार कार्ड लिंक न झाल्यानं ज्या महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या त्या महिलांच्या आधार कार्ड लिंकची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील, ही माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. बीडला पाठवलं तरी मी जाईन, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्याची इच्छा आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. पालकमंत्र्यांबाबत बावनकुळे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असं देखील फडणवीसांनी सांगितलं. यवतमाळच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील आणि तो मान्य असेल, ही प्रतिक्रिया मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. माझ्याकडे याआधी सुद्धा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाही हे बघतो असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सरकारला दिला. आता तर खरी मजा आहे, हिशोब चुकता करायची आहे. पहिले दुसऱ्यावर ढकलत होते ना, आता कळेल आरक्षण देता की नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी बघायला मिळाली. लोकसभेनंतर आम्ही T20 मॅच खेळलो, आता टेस्ट मॅच सुरू झाली असंही फडणवीस बोलले. विधानसभा निवडणूक निकालावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिलेला आहे. माझ्या डोक्यात कधीच सत्ता जाऊ देणार नाही असं सुद्धा फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं. कितीही मोठं आव्हान असलं तरी देखील मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरं जातो. मिळालेल्या संधीचं सोनं मी करणार असंही फडणवीस बोलले. नाशिकमध्ये भुजबळ आणि कोकाटेंमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यावेळी भुजबळांचे बॅनर झळकलेत. ओबीसी संघर्ष योद्धा असे भुजबळांचे बॅनर लागलेत. मालेगावमध्ये मोसम चौकामध्ये हे बॅनर झळकत आहेत. माझं पोलीस संरक्षण काढा ही मागणी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुद्धा पाठवलं. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकुमार पटेल यांना पोलीस सुरक्षा आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. यावेळेस त्यांनी गड संवर्धनाच्या कामात हलगर्जीपणा झाला तर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय शिवकाळातील प्रतापगड पुन्हा बनवू असा शब्द शंभूराज देसाई यांनी गावकऱ्यांना दिला. मोबाईल लॅपटॉप जप्त न करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. विरोधकांना त्रास देण्याचं काम ईडी करत होती. ईडीचे अधिकार कमी होता ही अत्यंत चांगली गोष्ट आहे असं मत देशमुखांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईला परतलेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून शिंदे त्यांच्या मूळगावी दरे गावात होते. 4 दिवसांच्या विश्रांती दौऱ्यानंतर आज ते हेलिकॉप्टरने मुंबईला परतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रांजणगावच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी दानवेंनी बाप्पाची आरती सुद्धा केली. संस्थांकडून दानवेंचा सन्मान करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. रामगिरी शासकीय निवासस्थानी पुष्पहार अर्पण करत वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि त्यात रेव पार्ट्यांमध्ये पोलिसांची करडी नजर असेल. अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी आता यावेळेस खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दाजेपूर अभयारण्य 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये बंद असेल. 2 दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजेपूर अभयारण्यामध्ये प्रवेश बंद राहील. दोन वर्षांपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबई पालिकेचे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी 2025 मध्ये पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे. परंतु या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही असं पालिका आयुक्तांनी सांगितलं. कल्याण डोंबिवली आणि टिटवाळा शहरांना 2 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास 7 ते 8 तासांचा होईल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला 9 ते 10 तासांचा कालावधी लागणार आहे. JNPA या समुद्रामध्ये आता स्पीड बोटी उतरवणार आहे आणि सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मुंबईमधून उरण फक्त आता 25 मिनिटांमध्ये गाठता येईल. हा सुसाट प्रवास येत्या फेब्रुवारी महिन्यातच सुरू होईल. इंडिगोच्या विमानांमधून नोव्हेंबर महिन्यामध्ये आता 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पश्चिम रेल्वेवरती नोव्हेंबरमध्ये विना तिकीट चुकीचं तिकीट याशिवाय बुक न केलेले लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. 2 लाख प्रवाशांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
राज्य शासनानं शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलं। आई बहिणींचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवरती पूर्णपणे बंदी घालणं आणि शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या। यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागानं 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक केला। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसलाय। मुद्रांक शुल्काच्या दंडानं नागरिकांना छोटी मोठी कामं करताना अधिकचे पैसे खर्च करावे लागतात। त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पुन्हा सुरू करण्यात यावा ही मागणी नागरिक करतायत। राज्य सरकारच्या पुढाकारानं 50 कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली। मात्र त्याचवेळी राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळी सुद्धा देण्यात आलाय। त्यामुळे राज्यात केवळ 16% जंगल शिल्लक राहिलं। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रामध्ये घट झाली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे। शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी दिसते। पुढील 8 दिवस गर्दीचा ओघ असाच कायम असेल। पुण्याच्या इंदापुरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला। शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। तर राज्य राखीव दल आणि इंदापूर पोलिसांकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशानं हा रूट मार्च काढला गेला आहे। धुळ्याच्या साक्रीमध्ये 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित झाले। या पार्श्वभूमीवर 5 राज्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे। मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतलाय। धुळ्याच्या साक्रीमध्ये 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर या 5 राज्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतला। निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईमधील बॅनरबाजीवरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेवर ताशेरे ओढले। अनधिकृत बॅनर संदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना मुंबई महापालिकेने कोणती उपाययोजना केलेली नाही असं म्हणत उच्च न्यायालयानं आता महापालिकेला फटकारलं। भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष या निमित्त कोरेगाव भीमा विजय स्तंभाची सजावट करण्यात आली। 1 जानेवारी 2025च्या शौर्य दिनी भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जय भीम घोषवाक्य विजय स्तंभाच्या सजावटीमध्ये दिसणार आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आल्या। वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातोय। 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती। मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण केलं जाते। सुट्टीच्या दिवशी सुद्धा मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना सध्या दिसत आहेत। जेजे रुग्णालयामध्ये नववर्षापासून यंत्रमानव शस्त्रक्रिया करणार आहेत आणि डॉक्टर परिचारिकाशिवाय तंत्रज्ञ यांना या संदर्भातले प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। नववर्षात शस्त्रक्रियांना सुरुवात होणार अशी माहिती आहे। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता पीएमपी प्रशासनानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या 1006 बसेसमध्ये प्रत्येकी 3 कॅमेरे बसवले जाणार आहे। याच्या निविदा प्रक्रियेचं काम सुरू आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये कॅमेरे बसवले जातील। मुंबई महापालिकेने बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा सीएनजी शेगडी बसवणं बंधनकारक केलंय। तर येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाही करणं आणि बेकरी मालकांना बंधनकारक असणार आहे। यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेतलेला आहे आणि यावेळेस 650 बेकऱ्यांना नोटीस सुद्धा बजावली आहे। कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली। या मार्गावरती असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवरती उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे। त्यामुळे हा मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे। नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली या ठिकाणी रेल्वे फाटकाजवळ रेल्वे अडवली। संभाजीनगरमध्ये उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आलेली नाहीये। यामुळे मुलीच्या वडिलांनी आता न्याय द्या असं म्हणत पाण्याच्या टाकीवर आंदोलनच सुरू केलं आहे। मला कायदा माहिती आहे, कायदा सगळं माहिती मला काय कायदा सगळं काय सांगितलं। मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर होतोय आणि यावेळेस अहिल्यानगरात 15 दिवसांमध्ये 18 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 3 लाखांचा नायलॉन मांजाही जप्त करण्यात आलाय। सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे।
बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण बातमी विद्यार्थ्यांसंदर्भातली आणि ही बातमी मराठवाड्यातून समोर येते आहे. धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाहीये किंवा 99 पर्यंतचं संख्या ज्ञानही नाही आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळेतल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येत नाही. गणित विषयात तर बहुसंख्य विद्यार्थी खूप मागे आहे. वाचनासोबत लहान लहान शब्दही लिहिता येत नाहीये, असं समोर आलंय. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता उपाययोजना हाती घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना साधं वाचताही येत नसल्यानं आता अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यासह इतरही काही राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तयार झालेला आहे, तर त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. तर उत्तर भारतातून शीतलहरी येत आहे, थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात होती आणि कोथिंबीरीचे दर कोसळला. त्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथील या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या 1 एकर कोथिंबीरीवर नांगर फिरवलाय. कोथिंबीरीची 1 ते 2 रुपयांना जोडी विकली जाते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. एपीएमसी बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाली. एपीएमसी मार्केटमध्ये नवीन लसूण 150 रुपये प्रति किलोने, तर जुना लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलोने विकला जातोय. किरकोळ बाजारात नवीन लसणाचे दर घसरलेत, त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला. एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदल, त्यामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवलाय. मात्र कापूस साठवणूक करण्यास 3 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटलाय. साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता खालावू लागली आहे. घरात असलेला कापूस काळवंडत असून त्याच्या वजनात देखील घट झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे आंब्याची झाडं मोहरानं बहरली. आंब्याच्या झाडाला आता लवकरच मोहर आल्यानं हंगाम देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये 235 टोमॅटो शेतकऱ्यांचे 5 आडतदारांनी सुमारे 2 कोटींची रक्कम थकवली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत पैसे देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याबाबतचा नवीन कायदा आणणार, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय. गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा वाढलाय. सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी याशिवाय भुईमुग आणि करडीची लागवड कमी झाली, तर गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड ही आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली आहे. कुरबाडमध्ये भात खरेदीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात. भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7,000 शेतकऱ्यांनी टोकन घेतले. दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. जालन्यातल्या अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केलाय. मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. यामुळे ऊसाला प्रतिटन 3,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डहाणू तालुक्यामध्ये 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर, भाजीपाला आणि शेवगा, हरभरा पिकांना फटका बसला. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर गळतीची समस्या वाढली आहे. बागायतदार चिंतेत सापडले.
पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत महावितरणकडे 3 लाख अर्ज झालेत। त्यापैकी 83,000 ग्राहकांकडे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेत। सूर्यघरसाठी केंद्र सरकारकडून 647 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले। बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते। टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी झाले। टोमॅटोचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये क्विंटलमध्ये 500 ते 800 रुपयांनी कमी झाले। बाजारात सध्या टोमॅटोला 1,500 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। इतर भाजीपाल्याचे भाव नरमले आहेत आणि असं असताना लसणाच्या भावात मात्र तेजी आहे। आवकेच्या तुलनेत मागणी जास्त आहे, त्यामुळे लसणाचे भाव वाढले। लसणाला बाजारात प्रति क्विंटल 20,000 ते 25,000चा भाव मिळतोय, तर किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलोचा भाव मिळतोय। सांगली जिल्ह्यात 91% रब्बीचा पेरा आटोपलाय। जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचं सरासरी क्षेत्र 1,25,066 हेक्टरवर आहे। जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे। रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला आहे। रेशन दुकानांमध्ये धान्य आल्याचा मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे। लाभार्थ्यांनी रेशन कार्ड दुकानात आधार कार्ड आणि मोबाईलची नोंदणी करण्याचं आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आहे। पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला किरकोळ कारणावरून आपापसात शिवीगाळ भांडणं करून एकमेकांना दगडानं मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरड करत सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। बातमी मोठी आहे कल्याणमधून आहे, कारण कल्याण प्रकरणी आता फडणवीसांचा थेट आयुक्तांना फोन गेलेला आहे। आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, मुख्यमंत्र्यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना हे आदेश दिले असल्याचं बघायला मिळत आहे। मोठी बातमी आपण बघतोय, कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे। कल्याण प्रकरणी आता या कठोर कारवाई करण्याचे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। नराधमाला फाशीचीच शिक्षा होईल हे सुनिश्चित करण्यासही सांगण्यात आलंय। त्यामुळे आता या नराधमावर कठोर कारवाई होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि कारवाई कधी होणार हे देखील। यानंतर आता इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्या करण्याआधीच या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। या प्रकरणामध्ये पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला बेड्या ठोकल्या। 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली। कल्याण अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आधीची पापं समोर आली आहे। आरोपीला याआधी सुद्धा 1 ऑगस्ट 2023 मध्ये अटक झाली असल्याचं वृत्त आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाली होती। कोपरखैरण्यामधील एका चर्चमध्ये आग लागली आहे। नाताळनिमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज आणि लाईट्सची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती ट्रकने पेट घेतलाय। डहाणूमधील चारोटी टोल नाक्यावरती बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या ट्रकचा शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक अंदाज आहे। आगीमध्ये ट्रकचा पुढील भाग जळून खाक झालेला आहे, मात्र कोणती जीवितहानी झालेली नाही आहे। येवल्याच्या खर्डी साठ ते मका कापणी करत असताना आता बिबट्यानं शेतकरी आणि त्यांच्या मुलावरती हल्ला केलेला आहे। हल्ल्यामध्ये 2 जण जखमी झाले। या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्याला जिरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देत असल्याचं बघायला मिळत आहे। चिचोंडी MIDC परिसरात हा बिबट्या आढळलाय। नाशिक जाखोरी गावात कुत्र्याची शिकार करत असताना बिबट्या विहिरीत पडलाय। अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला वन विभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलंय। पुढील उपचारासाठी बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय।
लातूर शहरात मद्यधुंद ट्रक चालकानं धुमाकूळ घातलेला आहे. ट्रक चालकानं 5 ते 7 दुचाकींना धडक दिल्या. यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय.